गुड मॉर्निंग. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. आज आपल्याला युनिट 2 स्टार्ट करायचं आहे. युनिट 2 मध्ये पॉवर मॉसफेट आणि IGBT इन्सुलेटेड गेट बायपोलर ट्रान्झिस्टर हे दोन नवीन डिव्हाइसेस बघायचे. बिफोर दॅट वी विल रिवाइज व्हॉट इज पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. ओके, स्टार्ट करायचं लेक्चर. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स सब्जेक्ट समजून घ्या. फर्स्ट काय आहे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, काय काय तुम्ही त्याच्यामध्ये शिकणार आहे, फ्युचरमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये काय काम करू शकता पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये, हिस्ट्री पॉवर इलेक्ट्रॉनिक्सची, करंट टेक्नॉलॉजी आतापर्यंत कुठपर्यंत गेलेली पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये, आणि जर तुम्ही पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये करिअर करणार असला तर याच्यामध्ये तुम्हाला फ्युचरमध्ये काय काय चान्सेस आहेत. विकिपीडियाचं पॉवर इलेक्ट्रॉनिक्स पेज आहे. विकिपीडिया मधून काय काय इन्फॉर्मेशन दिली बघा. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स is the application of solid state electronics to the control and conversion of electric power. Short definition power electronics. Power electronics is basically subject of electric power conversion. Power conversion means मला AC सप्लाय माहित आहे, DC सप्लाय माहित आहे. जर आपल्याला AC मधून DC पॉवर एक्सट्रॅक्ट करायचे असेल किंवा कन्वर्ट करायचे असेल पॉवर इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्सचा यूज होणार आहे तुम्हाला. सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक्स प्रिव्हियसली काय होतं, पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचं इन्व्हेन्शन व्हायच्या अगोदर हॅलो, पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचं इन्व्हेन्शन व्हायच्या अगोदर हॅलो, प्रॉब्लेम. हॅलो, हॅलो, आवाज हॅलो. येतो सगळ्यांना? आवाज येतोय? गुत नेटवर्क हॅलो, कट होते सर आवाज. रेकॉर्ड करणार आहे, त्याचं तुम्हाला युट्यूब लिंक पाठवेल मी नंतर. असं ते पण प्रश्न तर आम्हाला समजले पाहिजे. त्याच्यामध्ये आवाज क्लिअर येईल तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. आता तुमचा नेटवर्कचा प्रॉब्लेम असणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आवाज थोडा इकडचं नाही समजत नाही सर, असं बोलल्यावर समजतं. हा काय होतंय, तुमच्याकडचा नॉईस येतोय, त्याच्यामुळे माईक म्यूट करा तुमची. आम्ही क्वेश्चन कसे विचारणार तुम्हाला? आपण लास्ट एक सेशन घेऊया क्वेश्चन साठी. तोपर्यंत मागलं ठीक आहे, माईक चालू करून क्वेश्चन डायरेक्टली क्वेश्चन विचारा. तर आय हॅव प्रॉब्लेम म्हणायचं, क्वेश्चन विचारा डायरेक्ट, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आजच्या लेक्चरचं टार्गेट काय आपलं, की पॉवर इलेक्ट्रॉनिक्स सब्जेक्ट समजून घेणं. त्याच्यामध्ये माझं तर असं टार्गेट आहे की तुमचा इंटरेस्ट निर्माण करायचा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. आणि युनिट 2 पण आपल्याला स्टार्ट करायचं. युनिट 2 मध्ये मॉसफेट, पॉवर मॉसफेट आणि IGBT हे दोन नवीन तुम्ही शिकणार आहे, ते एक बघायचंय. तर आपण पॉवर इलेक्ट्रॉनिक्सची डेफिनेशन बघितली. तुम्हाला सांगितलं की हिस्ट्रीमध्ये काय होतं, सेमी कंडक्टर डिव्हाइसेस नव्हते. सेमी कंडक्टर डिव्हाइसेस नसल्यामुळे काय करायचं, तर सॉलिड स्टेट त्याच्यामुळेच म्हणायचे त्याला, ग्लास यूज करून आणि मर्क्युरी यूज करून असे हेवी
इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस असायचे. त्याच्यामध्ये इथं नेक्स्ट पॅरामध्ये दिलंय बघा, द फर्स्ट हाय पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वॉज मर्क्युरी आर्क वॉल्स. मर्क्युरी आर्क वॉल्स, इथं पिक्चर दिसतंय बघा तुम्हाला. या टाईपचं मर्क्युरी यूज करून आणि ग्लास यूज करून असं डिव्हाइस तयार केलेलं होतं, ज्याच्यामधून इलेक्ट्रॉनचा फ्लो व्हायचा आणि ते डिव्हाइस यूज व्हायचं. पण आता मॉडर्न सिस्टीम मध्ये पॉवर कन्व्हर्जनसाठी आपण सेमीकंडक्टर डिव्हाइसेस किंवा सेमीकंडक्टर स्विचेस यूज करतो. त्याच्यामध्ये डायोड आहेत आणि थायरिस्टर. थायरिस्टर सांगितलं तुम्हाला, फॅमिली ऑफ डिव्हाइसेस. थायरिस्टरचं चित्र दिसते सगळ्यांना, थायरिस्टरचा पिक्चर. डायोड, डायोड बघितलं सगळ्यांनी, टू टर्मिनल इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट. डायोडचे त्याच्यामध्ये टाईप आहेत, पॉवर डायोड आहे, इलेक्ट्रॉनिक्स डायोड, झिनर डायोड. थायरिस्टर, थायरिस्टर solid state semiconductor device with a 4 layer of alternating P and N type materials. फर्स्ट युनिट मध्ये बघितलं आपण, SCR सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर इज ऑल्सो कॉल्ड एज अ थायरिस्टर. तेव्हा SCR हा थायरिस्टर फॅमिलीचा मेंबर आहे. SCR एक डिव्हाइस आहे. आणि पॉवर ट्रान्झिस्टर्स, त्याच्यामध्ये power transistor means a power semiconductor device is a semiconductor device used as a switch or rectifier in a power electronics. स्विच किंवा रेक्टिफायर म्हणून यूज करतो. स्विच सगळ्यांना माहिती आहे, स्विच. हो सर. ऑन स्विच यूज होतं. रेक्टिफायर, रेक्टिफायर पण शिकला तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. एसी सप्लायला डीसी सप्लाय मध्ये ज्यावेळेस आपण कन्वर्ट करतो त्यावेळेस जे रेक्टिफायर्स डिझाईन केलेले असतात, फॉर एक्झाम्पल हाफ वेव्ह रेक्टिफायर आहे, फुल वेव्ह रेक्टिफायर आहे. सेंटर ट्रॅप ट्रान्सफॉर्मर यूज करून एक रेक्टिफायर तयार होतो. तुम्ही ब्रिज रेक्टिफायर बघितलेला आहे, 4 डायोड यूज करून. नेक्स्ट इलेक्ट्रॉनिक हिस्ट्रीमध्ये, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स हिस्ट्रीमध्ये अजून काय काय बघायचं तुम्हाला, हे आपण विकिपीडियाच्या पेजवरून वाचतोय, तुम्ही पण हे नंतर वाचू शकता. पॉवर कन्व्हर्जन सिस्टीम्स, पॉवर कन्व्हर्जन्स एका साईडला एक डायग्राम दिलेली दिसते का बघा सगळ्यांना, आणि HV दिसती थायरिस्टर वॉल टॉवर. थायरिस्टर वॉलचा टॉवर आहे HVDC, हाय व्होल्टेज DC ट्रान्समिशन. DC ट्रान्समिशन साठी हा थायरिस्टर काय करतो, AC सप्लायला DC मध्ये कन्वर्ट करेल, ज्यावेळेस तो रेक्टिफायर म्हणून यूज होईल. आणि नंतर DC सप्लाय एक हाय व्होल्टेज DC ट्रान्समिशन लाईन वरून इलेक्ट्रिकल एनर्जी ट्रान्समिट केली की एंड साईडला परत आपल्याला AC सप्लायची गरज असणार आहे. त्या ठिकाणी त्या HVDC व्होल्टेजला परत AC सप्लाय मध्ये, 3 फेज AC सप्लाय मध्ये कन्वर्ट करण्यासाठी अगेन वी आर युजिंग थायरिस्टर फॉर इन्व्हर्जन पर्पज ऑर कॉल्ड एज इन्व्हर्टर. त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन दिलेत पॉवर कन्व्हर्जन सिस्टीमचे, तर AC टू DC कन्व्हर्जन कॉल्ड एज अ रेक्टिफिकेशन और रेक्टिफायर. DC टू AC कन्वर्जन इन्व्हर्टर. DC टू DC कन्वर्जन, DC to DC conversion means chopper applications, choppers. AC to AC converters. Next, the history. First, power electronics history. Now, power electronics started with the development of mercury arc rectifiers. Initially, आपण डिस्कस केलं की सेमीकंडक्टर डिव्हाइसेस प्रेझेंट नव्हते, त्याचं इन्व्हेन्शन झालेलं नव्हतं. Next, now these mercury arc rectifiers are invented by Peter Cooper Hewitt. अमेरिकन इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आणि इन्व्हेंटर आहे. 1901 मध्ये, 1901 मध्ये US पेटंट घेतले त्यानं त्याच्यावरती, त्याच्या स्वतःच्या इन्व्हेन्शन वरती.
in 1902. It was used to convert alternating current into direct current. जे रेक्टिफायरचं बेसिक आहे की आपल्याला एसी सप्लाय मधून डीसी मध्ये कन्वर्ट करायचंय, ते त्या काळामध्ये 1902 मध्ये मर्क्युरी रेक्टिफायर करून करत होता. फ्रॉम द 1920 on research continue on applying सर thyroid. विचारतात का आपल्याला पेपरला हिस्ट्री? हिस्ट्री पेपरला नाही येणार तुम्हाला. एक नाही मला वाटलं असते का काय, आता बुक नाहीत ना आमच्याकडे ते चालूचे, म्हणजे हिस्ट्री विचारतात का काय. इंटरेस्ट निर्माण करायचा, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स कसं तयार झालं, सब्जेक्ट कसा, हा तुम्हाला स्टडीसाठी एक सब्जेक्ट म्हणून बघू नका त्याच्याकडं. हे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स एक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची ब्रांच आहे म्हटलं तरी चालेल. हो सर, हो सर. आणि म्हटलं हे दोन डिव्हाइसेस एक बघायचे आपल्याला. तर फर्स्ट युनिट मध्ये SCR तुम्ही बघितलं, सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर. थायरेट्रॉन काय होता बघा. ऑफ ग्लास स्टील ट्यूब used as a high power electrical switch and controlled rectifier. जो जसा थायरिस्टर हा शब्द हा थायरेट्रॉन वरून आलेला आहे. ट्रॉन म्हणजे फॉर एक्झाम्पल ट्यूब इनसाइड ट्यूब. जर तुम्ही ओल्ड टीव्हीज बघितले असतील, ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही किंवा इव्हन जे ट्यूबचे टीव्ही आहेत, त्याच्या इनसाइड त्याला फिटिंग चालली. तो CRT ट्यूब असते ज्याच्यावरती चित्र येतं ना, तो एक टाईपचा थायरेट्रॉनच असतो. अँड ग्रीड कंट्रोल्ड मर्क्युरी आर्क वॉल्स टू पॉवर ट्रान्समिशन. आहे ऑगस्टा योलामा, Swedish electrical engineer and inventor. He was sometimes called as the father of high voltage direct current power transmission. During his career, Lama obtained 150 patents and wrote about 80 technical papers. त्यानं 150 पेटंट घेतलेले त्या सायंटिस्टनं, ऑगस्टो युन लॉमानं. त्याचे 150 पेटंट्स होते नावावरती, आणि त्यानं ऑलमोस्ट 80 टेक्निकल पेपर्स 1980च्या त्याच्यामध्ये IEEE डेव्हलपमेंट अवॉर्ड पण मिळालेले त्याला. त्यानं काय केलं, डेव्हलप अ मर्क्युरी वॉल्व विथ ग्रेडिंग इलेक्ट्रॉनिक्स, मेकिंग देम सुटेबल फॉर हाय व्होल्टेज डायरेक्ट करंट. हाय व्होल्टेज डायरेक्ट करंटसाठी जे डिव्हाइसेस लागतात ते डेव्हलप केले पॉवर ट्रान्समिशनसाठी. In 1933, selenium rectifiers were invented. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये इन्व्हेन्शन्स कसे कसे झाले ते बघतोय आपण. नेक्स्ट सायंटिस्ट आहे त्याने फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर 1926 मध्ये शोधला. दिस इज जुलियस एक्डर लिफिल्ड, Austro-Hungarian and later American physicist and electrical engineer, credited with the first patent of the field effect transistor FET. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आपण शिकतो. नेक्स्ट आता SCR जो आपण फर्स्ट युनिट मध्ये शिकलो, तो SCR कधी इन्व्हेंट झालाय? बघा SCR इथे दिले सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर SCR. SCR चा सिम्बॉल दिसतोय सगळ्यांना. इंट्रोड्यूस बाय जनरल इलेक्ट्रिक GE. सायंटिस्ट स्वतः रिसर्च करायचे, रिसर्च केल्यानंतर तो रिसर्च पब्लिश करायचा. त्याचा ऍप्लिकेशन ओरिएंटेड रिसर्च असायचा. पर्टिक्युलर ऍप्लिकेशन, फॉर एक्झाम्पल ऍप्लिकेशन आहे रेक्टिफायरचं, AC टू DC कन्वर्ट करायचंय. त्या केसमध्ये
मोठ्या लाईटीला नाही टेस्टर लागत. नेक्स्ट सी SCR सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर. जनरल इलेक्ट्रिक मी काय सांगत होतो तुम्हाला की इनिशियली सायंटिस्ट स्वतः रिसर्च करून एखादा डिव्हाइस तयार करायचे. लेटर ऑन काय झालं की नंबर ऑफ कंपनीज फॉर्म झाल्या आणि त्या कंपनीज आता रिसर्च करू लागल्या कंबाईनली. त्याच्यामधली एक जनरल इलेक्ट्रिक कंपनी आहे, तिने SCR इंट्रोड्यूस केलेलं आहे. सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर फर्स्ट फील्ड मध्ये बघितलं आपण 4 लेअर PNPN स्विचिंग डेव्हलप्ड बाय मॉल. त्या लॅबोरेटरीचं नाव होतं त्याच्यामध्ये. नाव improved switching speed of bipolar junction transistor has allowed it for high frequency DC-DC converters. ज्यावेळेस आपण युनिट 2 बघणार आहे त्याच्यामध्ये DC-DC कन्व्हर्जन आहे चॉपरचं. त्या केसमध्ये फ्रिक्वेन्सी एक इम्पॉर्टंट पॅरामीटर असतो. जर ज्यावेळेस आपल्याला DC टू DC कन्व्हर्जन करायचंय ते स्विचिंग डिव्हाइस एका पर्टिक्युलर टाइम पिरियडसाठी स्विच ऑन आणि ऑफ करावं लागणार आपल्याला. नाव आता युनिट 2 मध्ये जर पॉवर मॉसफेट बघणार आहे त्याची हिस्ट्री आली पॉवर मॉसफेटची. त्याच्यामध्ये बघा काय काय दिसतं तुम्हाला. पॉवर मॉसफेट मॉसफेटचा फुल फॉर्म काय मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर and which is invented by the scientist Mohammad Ahmed Al-Tala, an इजिप्त देश आहे इजिप्शियन अमेरिकन इंजिनियर. म्हणजे तो नंतर अमेरिकेमध्ये शिफ्ट झाला म्हणतो. इजिप्शियन अमेरिकन इंजिनियर, फिजिकल केमिस्ट, कोरिओग्राफर, क्रिप्टोग्राफर, inventor and entrepreneur. He was a semiconductor pioneer who made important contribution to modern electronics. His invention of MOSFET in 1956, almost 1960, 1959, along with his earlier त्याच्या अगोदरच्या रिसर्चवरून त्यांना ते त्याच्यामध्ये दोघ जण आहेत डॉन कॉंग PMOS means P channel and NMOS means N channel MOSFET at Bell Labs. Now this Bell Labs, Nokia company माहिती सगळ्यांना. Nokia Bell Lab is an American industry research and scientific development company owned by Finnish company Nokia with a headquarters located in Mary Hills, New Jersey. USA मधला आहे नोकियाचं ऑफिस. तिथली ही बेल लॅब आहे. तिथं 1959 मध्ये मॉसफेट इन्व्हेन्शन झालं. जनरेशन ऑफ मॉसफेट्स नंबर ऑफ ऍप्लिकेशन्स नुसार नंबर ऑफ टाईपचे मॉसफेट इन्व्हेंट झाले. मग पॉवर मॉसफेट कधी इन्व्हेंट झाला. पॉवर मॉसफेट बिकम्स अवेलेबल इन 1970. 1970 मध्ये पॉवर मॉसफेट इन्व्हेंट झाले. 1969 मध्ये हिताची इंट्रोड्यूस द फर्स्ट vertical power MOSFET, which was later to be known as a V MOSFET, V groove MOSFET. From 1974, Yamaha JVC Pioneer Operation Sony Toshiba त्याच्या इलेक्ट्रॉनिकची कंपनी आहेत तो सोनी तोशिबा इव्हन नोकिया. ते ऍप्लिकेशन ओरिएंटेड काम सुरू होतं त्यांचं. ऍप्लिकेशन ओरिएंटेड फॉर एक्झाम्पल नंतरच्या काळामध्ये नोकियाने मोबाईल डेव्हलप केला.
सोनी, तोशिबा करंट अजून वर्किंग मध्ये असणाऱ्या कंपनी आहेत. बिगन मॅन्युफॅक्चरिंग ऑडिओ अम्प्लिफायर्स. इनिशियली ज्यावेळेस काहीच नव्हतं त्यावेळेस अँप्लिफायर ऑडिओ अम्प्लिफायर्स हे रेडिओमध्ये यूज व्हायचे. तिथं पॉवर मॉस्फेट. इंटरनॅशनल रेक्टिफायर introducing 25 ampere 400 volt पॉवर मॉस्फेट इन 1978. 1978 मध्ये जो पॉवर मॉस्फेट इंट्रोड्यूस झाला तो 25 एम्पियर आणि 400 व्होल्टचा 25 एम्पियर करंट आणि 400 व्होल्ट एवढं व्होल्टेज हँडलिंग कॅपॅसिटी होती त्याची. नॉर्मल इलेक्ट्रॉनिक्स मधले जर आपण मॉस्फेट बघितले तर त्याची पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी ही मिली एम्पियर, मायक्रो एम्पियर और फ्रॅक्शन ऑफ एम्पियर्स ते एक 10 ते 12 15 व्होल्ट पर्यंत 30-35 व्होल्ट पर्यंत असते. Why it is called as power MOSFET? Because handling very high power, high current and high voltage handling करू शकतो. This device allows operation of high frequencies that an bipolar transistor. बीजेटी बघितलं आपण त्याच्यामध्ये पी टाईप बीजेटी आहे, एन टाईप बीजेटी, पीएनपी आणि एनपीएन म्हणतो आपण त्याला त्याच्यामध्ये. नेक्स्ट आता पॉवर मॉस्फेट, द मोस्ट कॉमन पॉवर डिव्हाइस इन द वर्ल्ड. पॉवर मॉस्फेट जगातलं कॉमन डिव्हाइस ड्यू टू द लो गेट ड्राईव्ह पॉवर, फास्ट स्विचिंग स्पीड, इझी ॲडव्हान्स्ड पॅरलिंग कॅपॅसिटी, वाईड बँड applications and ease of repair. It has a wide range of power electronics applications. त्याच्यामध्ये applications कुठले घेतले? Such as a portable information appliances. What are the information appliances? For example, cell phones, power integrated circuits, cell phones, notebook computers, communication instruments that enables the internet. 1982 insulated gate bipolar transistor. जो सेकंड युनिट मधला सेकंड डिव्हाइस शिकायचं आहे, that is IGBT, insulated gate bipolar transistor was introduced 1982 मध्ये almost was introduced. It becomes widely available in 1990s. Introduced झाल्यानंतर almost after 8 years it was has the power. Power MOSFET and power IGBT or insulated gate bipolar transistor. Devices, power semiconductor devices. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये बेसिक्स, कुठले सर्किट डिझाईन करायच्या अगोदर आपल्याला त्या सर्किटमध्ये आपण कुठले कुठले डिव्हाइसेस यूज करू शकतो ते बेसिक शिकावं लागणार आहे. तुमचं फर्स्ट युनिट कम्प्लिटली एससीआय, सेकंड युनिटमध्ये पॉवर मॉस्फेट आणि आयजीबीटी हे 3 बेसिक डिव्हाइसेस. आणि अजून आपण एक जीटीओ एक बघितलं तर गेट टर्न ऑफ थायरिस्टर, तो एक आहे नेक्स्ट कमिंग युनिट्समध्ये. बेसिक डिव्हाइसेस शिकल्यानंतर तुम्ही वेगवेगळे सर्किट्स शिकणार आहे. डिव्हाइसेस मध्ये काय काय येतं बघा, कॅपॅबिलिटी अँड इकॉनॉमी ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक सिस्टीम अँड डिटरमाइंड बाय द ऍक्टिव्ह डिव्हाइसेस दॅट आर अवेलेबल. मर्क्युरी, इनिशियली मर्क्युरी आर्क्स वॉल्स होते, त्याच्यानंतर थायरिट्रॉन आले, त्यानंतर इगेट्रॉन आले. नेक्स्ट आयडियल स्विचेस. The power electronic devices may be used as switch or amplifier. Amplifier means signal amplification. Signal जर तुम्हाला increase करून पाहिजे असेल तर signal amplifier use. What is ideal switch?
In electrical engineering, a switch is an electrical component that can disconnect or connect. आपण मेक और ब्रेक पण म्हणतो त्याला. Disconnect or connect the conducting path in electrical circuit, interrupting the electric circuit or diverting from the diverting from the one conductor to another. The most common type of switch is इलेक्ट्रोमेकॅनिकल स्विच, जे आपण नॉर्मली घरामध्ये पियानो स्विच यूज करतो, जे पियानो बटन सारखं असतं त्याला पियानो स्विच म्हटलं जातं. त्याच्यामध्ये सेव्हरल जसं बीजेटी, मॉस्फेट हे डिव्हायसेस, त्यानंतर पॉवर. नेक्स्ट पार्ट येतो त्याच्यामध्ये पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये की एसी टू डीसी टू एसी कन्व्हर्टर ऑलरेडी इन्व्हर्टर्स. लिंक पाहिजे तर पाठवतो तुम्हाला व्हॉट्सअपला मी, याच्यावरून जी इन्फॉर्मेशन आहे विकिपीडियावरती ती रीड करा सगळ्यांनी. डीसी एसी कन्व्हर्टर्स, डीसी टू एसी कॉल्ड ॲज रेक्टिफायर्स. ॲडजस्टेबल स्पीड ड्राईव्ह, जे मोटर्समध्ये स्पीड ड्राईव्ह होतात, किंवा अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय, यूपीएस म्हणतो आपण त्याला, फ्लेक्झिबल एसी ट्रान्समिशन सिस्टीम. फॅक्स म्हणून एक कन्सेप्ट आहे तुम्हाला पुढे शिकण्यासाठी, तो येतो याच्यामध्ये. बेसिकली तुम्हाला शिकायचं पुढे जाऊन पुढच्या युनिट्समध्ये सिंगल फेज हाफ ब्रिज इन्व्हर्टर आहे, सिंगल फेज फुल ब्रिज इन्व्हर्टर, 3 फेज व्होल्टेज सोर्स इन्व्हर्टर, डीसी टू एसी कन्व्हर्जन करतात त्या पॉइंटमध्ये. हे तेच दिलेले. नेक्स्ट एसी टू एसी कन्व्हर्टर्स. एसी सप्लायला एसी सप्लाय मध्ये कसं कन्वर्ट करायचं. Simulation of power electronic system. Output voltage of full wave rectifier with a control thyristor. SCR चे एक ऍप्लिकेशन म्हणून तुम्हाला जर हे बघायचं असेल तर 0 to ब्लू लाईन 0 डिग्री पासून 180 डिग्री पर्यंत व्हॅरी होते, तो आहे फायरिंग अँगल. ज्या केसला तुम्ही एससीआर ला फायर करणार त्या केसमध्ये तिथून पुढं आउटपुट वेव्हफॉर्म मिळणार तुम्हाला व्होल्टेज. डिटेल मध्ये बघता येईल परत. आता सगळ्यात महत्वाचं, आतापर्यंत जेवढा रिसर्च आहे पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा, ऑल आर ऍप्लिकेशन ओरिएंटेड. की आपल्याला एखादं डिव्हाइस का तयार करायचं, का नाही करायचं, तर कम्युनिकेशनसाठी मोबाईल फोनचं इन्व्हेन्शन झालं. सगळ्यात फर्स्ट इन्व्हेन्शन होतं ते रेडिओचं होतं. रेडिओ नंतर वेगवेगळे इन्व्हेन्शन्स होत गेले, कम्प्युटर झाले, टेलिव्हिजन झाले. हे इन्व्हेन्शन्स होण्यामागं काय रिझन होतं, तर त्या काळामध्ये ज्यावेळेस वॉर व्हायचे, मग वॉरच्या ठिकाणी कम्युनिकेशनसाठी, लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशनसाठी त्यांना डिव्हायसेस लागायचे. ते डिव्हायसेस जे नॉर्मल कम्युनिकेशन आहे त्याच्यामुळे पॉसिबल नाही व्हायचं. त्याच्यामध्ये मॅक्सिमम जे इन्व्हेन्शन्स आहेत हे फर्स्ट सेकंड वर्ल्ड वॉर झाले त्याच्यामधूनच झाले. त्याच्यानंतर विमानांचं इन्व्हेन्शन झालं, हेलिकॉप्टर्स, विमानं. या सगळ्या इन्व्हेन्शन्स मध्ये त्यांना ऍडव्हान्स सिस्टीम करण्यासाठी ऍप्लिकेशन सेम, पण त्याच्यामध्ये जी टेक्नॉलॉजी यूज होणार आहे ती टेक्नॉलॉजी कशी पुढे जाईल किंवा ती टेक्नॉलॉजी कशी ऍडव्हान्स असेल याच्या बेसिसवरती इन्व्हेन्शन व्हायचं. रेक्टिफायर सेम, पण इनिशियली आर्क रेक्टिफायर की ज्याला जास्त स्पेस लागायची, पॉवर त्याच्यामध्ये पॉवर लॉसेस जास्त असायचे, ते कमी करून सेमीकंडक्टर डिव्हायसेस आले. सेमीकंडक्टर डिव्हायसेस मध्ये काय होतं की लो स्पेस
कमी पॉवर कन्झम्पन, या सगळ्या गोष्टी आल्या ऍप्लिकेशन्स मध्ये. तेच हे 4 मेन गोष्टी प्रत्येक वेळी रिपीट होणार आहे. डीसी टू डीसी कन्व्हर्टर, एसी टू डीसी कन्व्हर्टर दॅट इज रेक्टिफायर, एसी टू एसी कन्व्हर्टर्स आणि डीसी टू एसी कन्व्हर्टर्स कॉल्ड एज इन्व्हर्टर्स. आणि आता करंटली जो रिसर्च सिनॅरिओ सुरू आहे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, हायब्रिड इलेक्ट्रिकल व्हेकल्स, HEV. इलेक्ट्रिकल व्हेकल्स हे आपल्या आता कन्व्हेन्शनल व्हेकल्सला रिप्लेस करणार आहे तिथून पुढं. आणि त्याच्यामध्ये अजून जे कन्सेप्ट आहेत इलेक्ट्रिकल एनर्जी डिस्ट्रीब्युशनसाठी करंटली रिसर्च ज्याच्यावरती सुरू आहे की स्मार्ट ग्रिड आहे. नेक्स्ट हे दोन पॉवर आणि IGBT हे दोन डिव्हाइसेस तुम्ही स्टडी करायचे. पॉवर मॉस्फेट दिसते सगळ्यांना. साईज ऑफ पॉवर मॉस्फेट कंपॅरिझन साठी तिथं काय दाखवलंय बघा. पॉवर मॉस्फेट दिसते सगळ्यांना. मोठा स्क्रू का? 3 टर्मिनल device is power MOSFET. Now MOSFET, metal oxide semiconductor field effect transistor, that is called as the power MOSFET. Now इथं बघा काय दिलंय. 2 power MOSFETs in the surface mount package D2PAK. Each of these components can sustain a blocking voltage of 120 volt and a continuous current of 30 amperes with a appropriate heat sinking. लाईक हीट सिंक असते त्याच्यामध्ये जी हीट जनरेट होते ते डिसिपेट होण्यासाठी. त्याची साईज माचिस मधल्या स्टिक एका स्टिक पेक्षा दोन पॉवर मॉस्फेट स्मॉल आहे आणि त्याची हँडलिंग किंवा व्होल्टेज ब्लॉक किती करू शकतो अप टू व्होल्टेज रेटिंग त्याचं 120 व्होल्ट आणि 30 एम्पियर करंट कॅरिंग कॅपॅसिटी. हीट सिंक हा पॉवर मॉस्फेट एक दिलेला आहे बघा. नाव हा तुम्हाला स्टडी करायचा पॉवर मॉस्फेट. नेक्स्ट सेक्शन मध्ये आपण याच्यावरती क्वेश्चन्स घेऊया. तर बेसिक वरती स्ट्रक्चर बघूया. ऍप्लिकेशन तर शिकायचे आपल्याला. एक बेसिक स्ट्रक्चर दिलेलं आहे पॉवर मॉस्फेटचं. आणि नेक्स्ट जो आहे त्याच्या सिम्बॉल नुसार इन्सुलेटेड गेट टर्मिनलला असं इन्सुलेशन दाखवण्यासाठी देयर आर 2 पॅरलल लाईन्स, कलेक्टर, गेट अँड एमिटर. It is a 4 alternating layers, PN type. Metal oxide semiconductor MOS technology यूज आहे याच्यामध्ये. गेट स्ट्रक्चर विदाउट रिजनरेटिव्ह ऍक्शन although the surface. Next see device characteristics, IGBT comparison table, voltage rating. Power bipolar transistor is less than 1 kilovolt. 1 kilo means 1000 volt. Voltage rating less than 1 kilovolt. Power MOSFET greater than 1 kilovolt. And IGBT is very high, which is greater than 1000 volt. 1K means 1000. Now both power bipolar transistor BJT and power MOSFETs are less than 1000 volts, working under less than 1000 volts. But IGBT is can be work on greater than 1000 volts. Now current rating is less than 500 ampere for power bipolar BJT. We can say normally BJT, power BJT less than 500 ampere, power MOSFET greater than 500 ampere, IGBT high greater than 500 ampere. Now input gate, that is voltage VGE,
and that can be controlled with only 4 to 8 volt voltage. Input impedance high, other impedance is low, switching speed medium, cost is high. These are the comparative study of this IGBT. This is a cross section of typical IGBT showing internal connections of MOSFET and bipolar devices. IGBT. Now the history of IGBT. Now practical devices. Modules. Okay, this is a block display. These blocks are IGBT modules. IGBT modules means IGBT and Cleveland diodes. ज्याच्यामध्ये inside combination असणार आहे with a rated current of 1.2 k ampere and a maximum voltage of 3.3 k. First one, याची size बघितली तर इथे एक पेन्सिल ठेवलेली आहे. It is almost size of not or up to the pencil size. नटराजची पेन्सिल म्हटलं तरी चालेल तुम्ही. नेक्स्ट सेकंड जे पिक्चर आहे त्याच्यामध्ये काय दिलंय ओपन द IGBT module with 4 IGBTs, half of H bridge rated for 400 ampere 600 volt. हा IGBT जवळ वरचं जर कवर ओपन केलं तर इनसाइडचं स्ट्रक्चर दिलेलं आहे तुम्हाला बघण्यासाठी. half of H bridge rated 400 ampere 0.4 k and 0.6 k volt. Now small IGBT module rated up to 30 ampere and up to 900 volt. Now inside the tape used केला तर which is almost up to 2.5 inch only. Next एक 5 मिनिटात आपण कंप्लीट करूया. This is what power IO solid state relay HDD 9 volt 30E. Now next Mitsubishi Electric CM 600DD24 NHF IGBT module rated for 600 ampere and 1.2 k volt with the cover removed to show the IGBT dyes and Freewheeling diodes. IGBT applications मध्ये आपण ज्यावेळेस बघणार आहात त्यावेळेस याचं डिटेल समजेल तुम्हाला. नाव बेसिक स्ट्रक्चर आणि वर्किंग पॉवर मॉस्फेट आणि IGBT दोन डिव्हाइसेसचं तुम्हाला स्वतः स्टडी करायचं आहे. माईक सगळ्यांनी ऑन केला तरी चालतील. थँक यू फॉर टुडे सेशन. समजत नाही असलं काय शिकून. गुड. पोरींना सवय लावायला पोरींनी तर आहे आपल्याला पाहिजे.